गुड इव्हनिंग. आज आपण या जलदरा नगरीमध्ये आज चांगदेव पुढे सर यांचा आज आपण 54वा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करत आहोत. आज आमचं भाग्य समजतो की त्या निमित्तानं आज आम्ही या सत्यनारायण महाराज यांच्या घरी व मंदिर आणि या तीर्थक्षेत्री आज आम्ही यांचा मोठ्या उत्साहामध्ये आज वाढदिवस साजरा करत आहोत. आणि जी काही मी बोलतो, जे तो उभा आहे, जे माझ्या गुण आहे, ते सत्यनारायण महाराज म्हणजे एक मूळ आहे. आणि या मुळावरती जे खोड आहेत ते म्हणजे माझे वडील आणि माझी आई, आणि त्यांच्यासोबत असलेलं एक खोड म्हणजे जे खोड आहे ते म्हणजे आमचे खोडे काका, आणि त्यासोबत त्यांच्यावर असलेले आम्ही जे छोट्या छोट्या खांद्या आहेत ते म्हणजे मी, आणि अजून आमचे असलेले ते म्हणजे आमची मुलं. म्हणजे हे फरक आहे. हे जे मूळ आहे, ते मूळ म्हणजे जे काही गुण आहेत अंगामध्ये, जे आपल्या अंगात जे गुण आपण आज जगतोय, त्या गुणासोबत आपण वावरतोय, ते आज आम्ही बोलतोय, वागतोय, जे काय आहेत त्या सत्यनारायण महाराजांमध्ये जे त्या बापूमध्ये जे गुण होते ते थोडे का होईना ते गुण आमच्या आज अंगामध्ये आहेत. आणि त्या गुणाचा वापर करून आम्ही आज आमचं जीवन जे आहे सुखी आम्ही जगत आहोत. तर त्यांची खूप मोठी पुण्य म्हणा की आज आम्ही जे वागतो, जे बोलतो, जे चालतो आणि जे आमचं जीवन जे आहे स्मृतीचं चाललं त्याच्यामुळे आहे. मी बरेच खूप लहान होतो, मला आजही आठवतं 7वी 8वीला असेल तर नारायण महाराज आमच्या घरी यायचे. तर मला असं वाटतं मी त्यांना जवळ एकदा आणि दोनदा बघितलं असेल. याच्यानंतर आणि त्यानंतर जेव्हा आजारी होते तेव्हा त्यांना बघायला आलो होतो. असे 4-5 वेळा मी त्यांना भेटलो. तर याच्यामध्ये मला वाटलं की यांनी जे गुण दिलेत आमच्या आईवडिलांना, त्याच्याकडून आपल्याला जे गुण भेटले, जे आज आपण वागतो, त्यांनी काय गुण दिले असेल, त्यांना काय त्यांनी पाजवलं असेल, कोणता असं तीर्थपाटला कोणता प्रसाद दिला असेल जे त्यांनी असं वागले. आणि आपल्या आईवडिलांकडून बघून आम्ही सुद्धा तसं वागलो. ठीक आहे, आज आम्हाला तुम्ही छान वाटले. आम्हाला इतके अतिशय सुंदर असे अतिशय चांगले गुण असलेले सत्यनारायण महाराज, त्याच्या गुणातून जे अतिशय चांगले असे प्रेमळ असे स्वभावाचे आमचे आईवडील, आणि त्याबरोबर आणि पुढे काका यांच्यासोबत आज आम्ही जवळपास 1.5 वर्षापासून मी राहतो इथं. खूप चांगले आणि त्यांचा स्वभाव इतका छान आणि सुंदर आहे. जेव्हा त्यांचा हसरा हा स्वभाव, सगळ्यांशी मनमिळावू स्वभाव, सगळ्यांना मदत करणारे. प्रत्येक वेळी सोमवारी इथं कार्यक्रम होत असतात, भजनी मंडळी असतात, त्यांना त्या भजनी मंडळातून शिक्षण देण्याचं काम ते करत असतात. आणि हे करत असताना बऱ्याचशा समाजामध्ये आजूबाजूला असलेला हा व्यसनी समाज, व्यसनापासून कसे दूर राहता येते, शिक्षणामध्ये कसं त्यांना जाता येते, जे काही असंतोष इकडं पसरलेला आहे ते शांत कसं करता येते, त्या भक्तिमार्गातून ते आपल्याला देत असतात. असं त्यांचं कार्य चालत राहावं. आणि आम्हालाही या कार्यातून थोडे का होईना हे गुण आम्हाला अंगीकार यावं, आणि आम्हीच असं हे सद्गुण घेऊन असंच पुढं हा वारसा हक्क आम्ही चालवण्यासाठी प्रयत्न करू. आणि असेच या वाढदिवसानिमित्त आम्ही शुभेच्छा देऊ. या निमित्तानं आज वाढदिवसानिमित्त उपसे सर, त्यांचे जावई डॉक्टर आमले सर आणि मानवले सर आणि त्यांच्या पत्नी आणि या सगळा हा परिवार या दिवशी आपण वाढदिवस साजरा केला. आणि सर्वांनी असाच एकमेकासोबत राहून असंच आपलं जीवन परिवर्तन करावं. आणि शुभेच्छा देऊन मी माझे 2 शब्द संपवितो. धन्यवाद.